नमो नमः. आज आपण 9वी संयुक्त संस्कृतचा एक पेपर बघणार आहोत. द्वितीय सत्राचा. द्वितीय सत्राची ही प्रश्नपत्रिका आहे. बघा, संस्कृत संयुक्तसाठीची आहे. 9वी कक्षा म्हणजे 9वीची. आणि किती मार्कांसाठीचा आहे हा पेपर? तर 40 मार्कांसाठीचा हा पेपर आहे. आपल्याला माहिती आहे आपला जो आता हा पेपर असणार आहे द्वितीय सत्रातला, म्हणजेच वार्षिक परीक्षेचा जो पेपर आहे हा एकूण आपल्या 4 विभागांमध्ये विभागलेला असणार आहे. जसं की पहिला विभाग आहे आपला, इथे दिसतंय तुम्हाला, सुगम संस्कृतम. दुसरा असणार आहे गद्य विभाग, तिसरा पद्य विभाग आणि शेवटचा चौथा विभाग भाषा अभ्यास विभाग, ज्याच्यामध्ये व्याकरण तुम्हाला विचारलं जाणार आहे. तर अशा पद्धतीने आपण एक एक विभाग बघूया आणि मी प्रश्नांची उत्तरं सुद्धा लिहिलेली आहेत, प्रश्नपत्रिका सोडवून दाखवलेली आहे, त्याच्यामुळे ते सुद्धा आपण आज बघूया. सुरुवात करूया. बघा, प्रथमः विभागः, पहिला विभाग आहे सुगम संस्कृतम. 6 गुणांसाठीचा हा विभाग आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला चित्रपदकोश, संख्या आणि समय हे विचारलं जातं. त्याच्यामुळे पेपरच्या आधी तुम्हाला चित्रपदकोशमधील सगळे शब्द बघायचे आहेत, व्यवस्थित चित्र आणि शब्द बघायचे आहेत. 1 ते 100 संख्या व्यवस्थित बघायच्यात आणि समय या सगळ्यांचा सराव तुम्हाला आधी करायचा आहे, कारण हे अगदी हातचे मार्क आहेत. 6 मार्क इथे मिळणार आहेत. बघा, पहिला प्रश्न त्यातला अ काय आहे? चित्रम दृष्ट्वा नामानी लिखत. चित्र बघून आपल्याला नाव लिहायचं आहे. काय म्हटलंय? 4 पैकी कोणतेही 3 जरी तुम्ही बरोबर लिहिले तरी तुम्हाला 3 मार्क मिळणार आहेत, कारण 3 मार्कांचाच हा प्रश्न आहे. आता पहिलं चित्र होतं कपडे धुण्याची क्रिया, त्या चित्रात दाखवलेली होती. आपण काय म्हणतो आपल्या पुस्तकात आहे प्रक्षालयती, म्हणजे कपडे धुणे. आता शब्द व्यवस्थित लिहायचा आहे, नाहीतर मार्क आपले जाणार आहेत. ती मध्ये तला पहिलीच वेलांटी हवी. त्याच्यानंतर दुसरी होती क्रिया कपडे पिळण्याची क्रिया, ज्याला आपण काय म्हणतो निष्पीडयती. निष्पीडयती. स्वयंपाकघर होतं चित्रामध्ये, आपण काय म्हणतो स्वयंपाकघराला? पाकशाला. आणि रांगोळी चित्रात दाखवली होती, तर आपल्या याच्यात काय नाव आहे? रंगवल्ली. असं तुम्हाला एकच शब्द लिहायचा आहे, पण तो व्यवस्थित लिहायचा आहे, त्याच्यामध्ये चुका नको व्हायला. पहिल्या प्रश्नातला अ प्रश्न झाला. त्याच्यानंतर आता आ बघूया. संख्याः अक्षरैः वा अंकैः लिखत. अक्षरात संख्या दिलेल्या असतील तर अंकात लिहायच्या, आणि अंकात दिलेल्या असतील तर अक्षरात आपल्याला लिहायच्या आहेत. यामध्ये सुद्धा 3 दिलेल्या असतील आणि त्यापैकी कोणत्याही 2 तुम्ही बरोबर सोडवल्या तरी तुम्हाला 2 मार्क मिळणार आहेत. बघूया इथे कुठल्या दिल्या होत्या? 21 ही संख्या अक्षरामध्ये दिली आहे आणि आपल्याला 21 हे तुम्हाला अंकात लिहायचं आहे. त्याच्यानंतर 72 हे अंकात दिलंय तुम्हाला. आपण 72ला काय म्हणतो? द्विसप्तती. आता हे करायचं कसं? जर तुम्हाला पेपरमध्ये नाही लक्षात आलं की 72ला आपण काय म्हणतो, तर आधी 70ला आपण काय म्हणतो हे आठवायचं. 70 म्हणजे काय? सप्तती म्हणजे 70, आणि त्याच्या पुढे 2 ही संख्या आहे, म्हणजे त्याच्या आधी आपल्याला लिहायचंय की द्वि, म्हणून द्विसप्तती. असं हे आपण करू शकतो. त्याच्यामुळे असं सुद्धा जर तुम्ही विचार केला तरी तुम्हाला ती संख्या येऊ शकते. त्याच्यानंतर बघा इथे पण कसं आहे? 87 ही संख्या दिली आहे. आता 80 म्हणजे काय हे विचार करायचा. 80 म्हणजे काय? तर आपल्याला माहिती आहे अशीतिही. आणि 7ला आपण काय म्हणतो? सप्त. मग तेच एकत्र करायचं आणि काय होणार? सप्ताशीतिही. असं सुद्धा तुम्ही विचार करू शकता आणि हे सोडवू शकता. पुढे आहे समयस्तंभ मेलनम कुरुत, म्हणजे जोड्या लावायच्या आहेत, वेळ दिलेली आहे आपल्याला आणि त्यांच्या जोड्या लावायच्या आहेत. जसं की पहिला म्हटलंय सपाद पंचवादनम. आता सपाद म्हणजे 1:15,
आणि पंच म्हणजे 5, त्याच्यामुळे 5:15 वाजलेले आहेत. इथे मी डायरेक्ट उत्तर लिहिलं आहे त्याचं, 5:15 झालेली आहेत. पुढचं आहे पंचाधिक नववादनम. पंचाधिक म्हणजे काय, तर 5 मिनिटं जास्ती झालेली आहेत 9 वाजून, म्हणजे 9:05 झाली आहेत असं त्याचं उत्तर आहे. आता समयाचा अभ्यास करताना जे तुम्हाला 8वी मध्ये झालंय, जसं की सपाद, सार्ध आणि पादोन यांचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, कारण की हे सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. सपाद म्हणजे काय, 1/2 किंवा आपण 15 मिनिटं म्हणतो. सार्ध म्हणजे अर्धा तास झालेला असतो, 30 मिनिटं. आणि पादोन म्हणजेच 45 मिनिटं जास्त झालेली असतात. तसंच या वर्षी जे जे तुम्ही शिकलाय, पंचाधिक म्हणजे 5 मिनिटं जास्ती, दशाधिक 10 मिनिटं जास्ती, 5 मिनिटं कमी असेल तर आपण काय म्हणतो, पंचोन. 10 मिनिटं कमी असतील तर दशोन. 20 मिनिटं जास्ती असतील तर आपण काय म्हणतो, विंशती अधिक जे काही असेल ते. समजा 8:20 झाली आहेत तर आपण काय म्हणतो, विंशती अधिक अष्टवादनम. अशा पद्धतीने तुम्ही ते सगळं बघायचं आहे. पहिला विभाग आपला पूर्ण झालेला आहे 6 मार्कांचा. आता हा आपला द्वितीय विभाग सुरू होतोय. द्वितीय विभाग गद्यम. आता या गद्य विभागामध्ये आपल्याला एकूण 2 पॅरेग्राफ असणार आहेत. म्हणजे तुम्हाला जे आतापर्यंत धडे झालेले आहेत त्या कोणत्याही धड्यांमधले 2 पॅरेग्राफ तुम्हाला इथे येतील आणि त्यावर आधारित प्रश्न उत्तरं तुम्हाला विचारली जाणार. मग हा किती मार्कांसाठीचा आहे विभाग, तर 14 मार्कांसाठीचा हा विभाग आहे. आता बघा इथे एक आपल्याला पॅरेग्राफ दिलाय. काय म्हटलंय, गद्यांशम पठित्वा निर्दिष्टाः कृतीः कुरुत. पॅरेग्राफ वाचून आपल्याला खालच्या कृती करायच्या आहेत. कुठला पॅरेग्राफ आहे बघा, तुम्हाला बघून समजेल कुठला धडा आहे हा, तर मनोराज्यस्य फलम या धड्यातला हा पॅरेग्राफ घेतलेला आहे. एकदा शांतपणे व्यवस्थित पॅरेग्राफ वाचायचा. आपण वाचूया एकदा आणि अर्थ काय आहे ते बघूया. बघा, ततः षण्मासिक प्रसववशात ताभ्याम यूथः भविष्यति. म्हणजे काय, त्यानंतर 6 महिन्यांनंतर प्रसूत झाल्यानंतर त्यांच्यापासून यूथ म्हणजे कळप तयार होईल. ततो अजाभिः प्रभूताः धेनुः ग्रहिष्यामि. तो जो स्वभाव कृपण आहे तो काय विचार करतोय की त्यानंतर त्या ज्या बकऱ्या आहेत किंवा त्या ज्या शेळ्या आहेत त्यांच्यापासून मी खूप धेनू विकत घेईन. गाय, धेनू म्हणजे काय, गाई, अनेक गाई मी विकत घेईन. धेनूभिः महिषीः, गायींपासून काय विकत घेईन, अनेक म्हशी मी विकत घेईन. महिषीभिः वडवाः म्हणजे म्हशी विकून मी घोड्या विकत घेईन. वडवा प्रसववतः प्रभूताः अश्वाः भवन्ति. आणि त्या घोड्या जेव्हा प्रसूत होतील त्यांच्यापासून अनेक घोडे तयार होतील. तेषां विक्रयणात प्रभूतम सुवर्णम प्राप्स्यामि. तो विचार करतोय की त्या घोड्यांना विकून मी पुष्कळ सुवर्ण म्हणजे सोनं मिळवेन. सुवर्णेन चतुःशालं गृहं संपत्स्यते. सुवर्णेन म्हणजे त्या सोन्यापासून मी एक चांगलं 4 खोल्यांचं घर घेईन. ततः कश्चित् धनिकः प्राप्तवयस्कां रूपाढ्यां कन्यां मह्यं दास्यति. तो अजून पुढचं काय विचार करतोय, त्यानंतर कोणी एक धनिक, धनिक म्हणजेच काय तर श्रीमंत माणूस लग्नाचे वय असलेली त्याची मुलगी मला देईल. कशी, रूपाढ्यां म्हणजे अतिशय सुंदर असणारी अशी. आवयोः पुत्रः भविष्यति, आम्हाला मुलगा होईल. तस्याहं सोमशर्मा इति नाम करिष्यामि. त्याचं मी नाव काय ठेवेन, सोमशर्मा हे त्याचं नाव मी ठेवेन. ततः सः जानूचलनयोग्यः भविष्यति. त्यानंतर तो रांगायला लागेल. एकदा सोमशर्मा मां दृष्ट्वा
मत समीपम आगमिष्यती. तो काय विचार करतोय स्वप्नामध्ये? एकदा काय होईल? सोमशर्मा मला बघून माझ्याकडे येईल. ततो अहम कोपाविष्टः अभिधास्यामी भार्याम गृहाण बालकम इति. आणि त्यानंतर रागवलेला मी मुलाला घे असे बायकोला म्हणेन. सापी मम वचनम न श्रोष्यती. ती सुद्धा माझं वचन किंवा माझं बोलणं ऐकणार नाही. तावत काले कश्चन कुक्कुरः तत्र आगमिष्यती. त्यानंतर एक कुत्रा तिथे येईल. सोमशर्मा तस्माद् भीतः भविष्यती. आणि सोमशर्मा त्याला घाबरेल. अशा पद्धतीने हा धडा माहिती आहे तुम्हाला. त्याच्यामुळे या धड्यातला हा पॅरेग्राफ घेतलेला आहे. तो एकदा व्यवस्थित वाचायचा, त्याचा अर्थ समजून घेतला. आता याच्यावरचे प्रश्न उत्तर सोडवूया. बघा, त्यातलं पहिलं आहे अवबोधनम. या अवबोधन यामध्ये 3 पैकी कोणत्याही 2 कृती तुम्हाला करायच्यात. आता कोणत्या 2? बघा, क आहे, ख आहे आणि ग सुद्धा खाली आहे. तर या 3 पैकी कोणत्याही 2 जर तुम्ही लिहिल्या तरी तुम्हाला 2 मार्क मिळणार आहेत. तर बघूया काय आहे. उचितम पर्यायम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. योग्य पर्याय निवडून वाक्य लिहायचंय. त्यातलं पहिलं आहे बघा, तावत काले कश्चन डॅश डॅश तत्र आगमिष्यती. असं खरं ते वाक्य होतं. त्यात ऑप्शन दिले होते व्याघ्रः की कुक्कुरः. व्याघ्र म्हणजे वाघ. वाघ आला का तिथे? नाही, कुत्रा आला होता ना. त्याच्यामुळे कुक्कुरः म्हणजे काय? कुत्रा. म्हणून हे वाक्य होणार तावत काले कश्चन कुक्कुरः तत्र आगमिष्यती. दुसरं वाक्य बघा, बालकस्य नाम डॅश डॅश अस्ति. आता याच्यामध्ये बरेच जण कन्फ्यूज असतात की स्वभावकृपण की सोमशर्मा. आता तो जो भिक्षुक आहे, जो स्वप्न बघतोय, त्याचं नाव स्वभावकृपण आहे. आणि तो असा विचार करतोय स्वप्नात की मला जो मुलगा होईल त्याचं मी नाव काय ठेवेन? तर सोमशर्मा ठेवेन. त्याच्यामुळे बालकस्य नाम सोमशर्मा अस्ति असं आपलं उत्तर होणार आहे. ख प्रश्न बघा, पूर्ण वाक्येन उत्तरम लिखत. हे एका मार्कासाठीचे प्रश्न आहेत. प्रश्न आहे सोमशर्मा कस्मात भीतः भविष्यती. म्हणजे तो कोणाला घाबरेल? सोमशर्मा स्वभावकृपणाचा मुलगा कोणाला घाबरेल असं विचारलंय. तर तो त्या कुत्र्याला घाबरेल. त्याच्यामुळे सोमशर्मा कुक्कुरात भीतः भविष्यती. आता कुक्कुरात हा शब्द महत्वाचा आहे यातला, कारण की तुम्ही जर वरती बघितलं कस्मात ही पंचमी विभक्ती आहे. त्याच्यामुळे कुक्कुर या शब्दाची सुद्धा पंचमी विभक्ती आपल्याला करूनच उत्तर लिहावं लागेल, जे की कुक्कुरात ही पंचमी होते. म्हणून सोमशर्मा कुक्कुरात भीतः भविष्यती. पुढचा प्रश्न बघा, ग आहे एषः गद्यांशः कस्मात पाठात उद्धृतः. महत्वाचा प्रश्न आहे बघा. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला येतात. काय विचारलंय? एषः गद्यांशः. गद्यांश म्हणजे पॅरेग्राफ. हा जो पॅरेग्राफ दिलाय तुम्हाला तो कोणत्या धड्यातून घेतलाय? आता धड्यांची नावं तर तुम्हाला माहीत असावीच लागतील त्यासाठी, बरोबर आहे. त्याच्यामुळे बघा, एषः गद्यांशः मनोराज्यस्य फलम पाठात उद्धृतः. या धड्यातून हा पॅरेग्राफ घेतलेला आहे. हे नाव महत्वाचं आहे त्यासाठी, मनोराज्यस्य फलम. ठीक आहे. अवबोधनम हे पूर्ण झालं. आता शब्दज्ञानम बघा, यात सुद्धा तसंच आहे. क ख ग या 3 पैकी कोणतेही 2 सोडवायचे आहेत. आणि क एका मार्कासाठी, ख एका मार्कासाठी आणि ग एका मार्कासाठी असं असणार आहे. बघा, पहिलं क आहे गद्यांशात द्वे लृटलकारस्य रूपे लिखत. आता त्यासाठी लृटलकार म्हणजे काय हे माहीत पाहिजे. लृटलकार म्हणजेच काय? तर भविष्यकाळ. भविष्यतकाल आपल्याला यावर्षी होता शिकायला. भविष्यतकाल ज्याचे प्रत्यय कसे असतात?
स्यती, स्यतः, स्यंती वगैरे असे सगळे ते प्रत्यय असतात. म्हणजे आपले लट लकाराचे जसे प्रत्यय आहेत ती, तह, अंती, त्याच्या पूर्वी फक्त काय लागलंय, स्य लागलंय. त्याला आपण भविष्यकाळ म्हणतो. तर उदाहरण दिलंय तुम्हाला, यथा क्रेष्यामी. हे जसं दृढ लकाराचं रूप आहे तशी 2 तुम्हाला लिहायला सांगितलेली आहेत, पण मी भरपूर लिहिलेली आहेत कारण त्या पॅरेग्राफमध्ये खूप आहेत. बघा, भविष्यती दृढ लकार आहे, ग्रहिष्यामी, भविष्यन्ति, प्राप्स्यामी, दास्यति, करिष्यति, आगमिष्यति आणि श्रोष्यति. ही सगळी क्रियापदं या पॅरेग्राफमध्ये आहेत. तुम्ही बघितली तर बघा, भविष्यति आहे, प्राप्स्यामी आहे, ग्रहिष्यामी आहे, करिष्यामी, आगमिष्यति, काय वेळेला 2 वेळा आलाय आगमिष्यति, श्रोष्यति आहे. अशा पद्धतीने भविष्यन्ति आहे. अशा प्रकारे तुम्हाला दृढ लकाराची रूप शोधून लिहायची होती. सोपा आहे हा प्रश्न. पुढे बघूया. पुढचा प्रश्न बघा, गद्यांशात विशेषणम चित्वा लिखत. विशेषण शोधून लिहायचंय. आता कुक्कुरहा, याच्यासाठी काय विशेषण आलंय तर कश्चन कुक्कुरहा म्हणजे कोणी एक कुत्रा या अर्थी. आणि डॅश डॅश गृहम, कसं घर, चतुःशालम गृहम. आता जनरली विशेषण जे असतं ते विशेषाच्या पूर्वी आपल्या पॅरेग्राफमध्ये आलेलं असणार आहे वाक्यामध्ये. बघा, आता तुम्हाला मी दाखवते. जसं की बघा, कुठे आहे कश्चन कुक्कुरहा, इथे आहे बघा, कश्चन कुक्कुरहा. त्याच्यामुळे पॅरेग्राफमध्ये शोधायला सुद्धा ते सोपं आहे. किंवा गृहम, कसं घर, चतुःशालम गृहम. त्याच्यामुळे हे शोधायला सोपं आहे, विशेषण विशेषणांची जोडी. पुढे बघूया आपण. ग प्रश्न दिलाय, पूर्वपदम किंवा उत्तरपदम लिखत. आता पूर्वपद आणि उत्तरपद म्हणजे काय तर जेव्हा आपण संधी विग्रह करतो तेव्हा जे 2 शब्द आपण वेगळे करतो त्यामध्ये पहिला जो शब्द असतो त्याला म्हणायचं पूर्वपद आणि दुसऱ्या शब्दाला म्हणायचं उत्तरपद. जसं की बघा, तस्याहम, याची संधी विग्रह काय होणार याचा तर तस्य अधिक अहम. आता तुम्हाला अहम दिलेलं आहे म्हणजे उत्तरपद दिलं होतं, इथे पूर्वपद फक्त तस्य हे लिहायचं होतं. पुढे आहे सापी. सा अधिक अपी. इथे सा दिलं होतं, पूर्वपद दिलं होतं, उत्तरपद आपण लिहायचं होतं. बघा, अशा पद्धतीने एका पॅरेग्राफवरचे प्रश्न आपण पूर्ण केलेत. आता दुसरा पॅरेग्राफ बघूया आणि त्याच्यावरचे प्रश्न उत्तर बघूया. दुसऱ्याला आपण म्हटलंय आ गद्यांशम पठित्वा निर्दिष्टाः कृतीः कुरुत. गद्यांश बघून खाली दिलेले प्रश्न सोडवायचे. आता तुम्ही बघितलं तर हा पॅरेग्राफ कशातला आहे बरं, कुठल्या धड्यातला आहे तर अमरकोशः या पाठातून घेतलेला आहे. मग बघूया, एकदा वाचूया. छात्राः ग्रंथालये विविधानि पुस्तकानि पश्यन्ति अध्यापिकां प्रश्नान पृच्छन्ति च. म्हणजेच काय, विद्यार्थी ग्रंथालयामध्ये वेगवेगळी पुस्तके पाहतात आणि शिक्षिकेला प्रश्न विचारतात. नयन काय विचारतोय, आचार्ये का एषा भिन्ना विशाला कपाटिका. म्हणजे बाई, ही वेगवेगळी आणि मोठी कपाटे कसली आहेत. अहो कियन्तः विविधाः कोशाः एतस्यां वर्तन्ते. म्हणजे किती विविध प्रकारचे कोश इथे आहेत. त्याच्यावर अध्यापिका म्हणतात, आम सर्वेषां शास्त्राणां अध्ययनार्थम एते कोशाः आवश्यकाः. ते सांगतात, हो सर्वांना शास्त्रांच्या अभ्यासासाठी हे कोश आवश्यक आहेत. सुमेधा म्हणते, कोशः नाम किम. कोश म्हणजे काय. त्याच्यावर अध्यापिका सांगतात, कोशः नाम संग्रहः. कोश म्हणजे संग्रह. यथा वयम वित्तकोशे धनस्य संग्रहणं कुर्मः. ज्या प्रकारे आपण वित्तकोश म्हणजे बँकेमध्ये पैशांचा संग्रह करतो तथैव भाषाकोशे शब्दानां संग्रहः भवति. तसंच भाषाकोशामध्ये शब्दांचा संग्रह
केलेला असतो. श्रेया म्हणते कह तस्य उपयोगः, पण त्याचा उपयोग काय? त्याच्यावर अध्यापिका म्हणतात सुयोग्य प्रश्न, म्हणजे अगदी योग्य प्रश्न आहे. संभाषणे लेखने च भाषा प्रभुत्व प्राप्त्यर्थम तथैव नैकेषां विषयाणां ज्ञानप्राप्त्यर्थम शब्दसंपत्तेः संग्रहणम अतीव आवश्यकम. त्या काय म्हणतात, संभाषणामध्ये आणि लेखनामध्ये भाषेचं प्रभुत्व, भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी तसेच अनेक विषयांचे ज्ञान मिळवण्यासाठी शब्दसंपत्ती मिळवणे अतिशय आवश्यक आहे. अस्माकं ग्रंथालये संस्कृतिकोशाः, चरित्रकोशाः, विश्वकोशाः, सुभाषितकोशाः च इत्यादयः बहवः कोशाः वर्तन्ते. त्या काय सांगतात, आपल्या ग्रंथालयात संस्कृतिकोश, चरित्रकोश, विश्वकोश, सुभाषितकोश आणि असे इतर अनेक कोश आहेत. तेषु अमरकोशः नाम कश्चन विशेषः कोशः, आणि त्यामध्ये अमरकोश नावाचा एक विशेष कोश आहे. स्वप्नील त्याच्यावरती म्हणतोय अमरकोशः अमरकोशः इति नाम किमर्थम, म्हणजे तो काय म्हणतोय, अमरकोश, अमरकोश हे नाव कशासाठी? किम विद्यते अस्मिन् कोशे, या कोशामध्ये काय आहे असं त्याने विचारलं. इथपर्यंतचा पॅरेग्राफ दिलाय. आणि याच्यावरती खाली प्रश्नोत्तर आहेत बघा. तसंच आहे, पहिलं अवबोधनम, 3 पैकी 2 सोडवायचे. तसंच पुन्हा उचितम कारणम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. वाक्य बघा, भाषाकोशे शब्दानां संग्रहः भवति यतः, म्हणजे काय, भाषाकोशामध्ये शब्दांचा संग्रह होतो. कारण, आता काय कारण आहे, 2 ऑप्शन दिलेत बघा. विषयाणां ज्ञानप्राप्त्यर्थम शब्दसंपत्तेः संग्रहणम अतीव आवश्यकम, हे उत्तर आहे की शब्दाः अनुपयुक्ताः. कुठलं उत्तर बरोबर आहे, तर पहिलंच बरोबर दिसते आपल्याला. कारण की वेगवेगळ्या विषयांचं जर आपल्याला ज्ञान प्राप्त करायचं असेल त्यासाठी शब्दसंपत्तीचं संग्रह आपल्याकडे असणं अतिशय आवश्यक आहे. म्हणून पूर्ण वाक्यात व्यवस्थित उत्तर लिहायचं. भाषाकोशे शब्दानां संग्रहः भवति यतः विषयाणां ज्ञानप्राप्त्यर्थं शब्दसंपत्तेः संग्रहणं अतीव आवश्यकम. पुढे बघा, ख आहे, पूर्ण वाक्येन उत्तरम लिखत. त्यातला पहिला विचारलंय कोशः नाम किम, म्हणजे कोश म्हणजेच काय, तर आपल्या पॅरेग्राफमध्ये उत्तर आहे कोशः नाम संग्रहः. कोश म्हणजेच काय, तर संग्रह. बघा इथे अध्यापिकेचं जे वाक्य आहे, कोशः नाम संग्रहः. आता तसंच पूर्वपद उत्तरपद लिहायचंय. कश्चन, काय विग्रह होईल, कह अधिक चन, आणि तथैव तथा अधिक एव. पुढे जाल रेखाचित्र पूर्ण करायचे आपल्याला. मध्ये काय दिलंय बघा, ग्रंथालये बहवः कोशाः सन्ति. आता कुठले कुठले कोश आहेत ग्रंथालयात, आपल्या पॅरेग्राफमध्ये आलंय. बघा, संस्कृतिकोशाः, चरित्रकोशाः, विश्वकोशाः आणि सुभाषितकोशाः. हे 4ही कोश आहेत ग्रंथालयात. त्याच्यामुळे असं आपण हे जालरेखाचित्र पूर्ण करू शकतो. इथे आपले दुसऱ्या पॅरेग्राफवरचे प्रश्नोत्तर सुद्धा झालेत. आता पुढे बघूया. ई प्रश्न आहे बघा, ह्रस्व ई. गद्यांशं पठित्वा माध्यमभाषया सरलार्थम लिखत. म्हणजे तुम्हाला 2 पॅरेग्राफ दिलेले आहेत आणि त्यापैकी कोणत्याही एका पॅरेग्राफचं तुम्ही तुमच्या माध्यम भाषेत ट्रान्सलेशन करायचं आहे. तर मी इथे मराठीतून तुम्हाला भाषांतर दिलेलं आहे. बघा, हे 2 पॅरेग्राफ आहे, त्यापैकी कोणत्याही एकाचं आपल्याला करायचं आहे. आधी पहिला बघा काय आहे, तस्मिन् समये तया शाटिका परिवर्तनं कर्तुं न शक्यते इत्यपि मया न चिन्तितं, परन्तु पुत्रचरणौ मलिनौ न भवेतां
पुत्रेच्छा पूर्णा भवेत् एतदर्थं तया स्वशाटिका आर्द्रा कृता। माता पुत्रार्थं किं किं न करोति, किं किं न सहते, किं किं न समर्पयति। अहं गृहस्य अंतर्भागं गतवान्, पूजार्थं पुष्पाणि स्थापितवान्। समजलं असेल तुम्हाला? हा मनसह स्वच्छता मधला पॅरेग्राफ त्यांनी दिलाय. तर त्याचं आपण आता ट्रान्सलेशन बघूया. इथे मी लिहिलंय बघा. त्यावेळी तिला साडी बदलणे शक्य होणार नाही याचा सुद्धा मी विचार केला नाही, पण मुलाचे पाय मळू नयेत, मुलाची इच्छा पूर्ण व्हावी यासाठी तिने स्वतःची साडी ओली करून घेतली. आई मुलासाठी काय काय करत नाही, काय काय सहन करत नाही, काय काय समर्पित करणार नाही. मी घराच्या आतमध्ये गेलो आणि पूजेसाठी आणलेली फुले ठेवली. हे पहिल्याचं झालं, पहिल्या पॅरेग्राफचं ट्रान्सलेशन. 4 मार्कांसाठीचा हा प्रश्न आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित भाषांतर लिहायचंय. पुढचा दिलाय बघा अमरकोश मधला. अध्यापिका म्हणतात, तदपि अस्य ग्रंथस्य अपरं वैशिष्ट्यम् अत्र न केवलं समानार्थकशब्दाः अपितु तेषां लिङ्गनिर्देशः कृतः। तेन भाषायाः आकलनं प्रयोगः च सुकरः भवति। स्वप्नील म्हणतोय, आचार्ये तेन वयं संस्कृतकाव्यानि नाटकानि च विनायासं पठितुं शक्नुमः खलु। याचं ट्रान्सलेशन बघूया. शिक्षिका म्हणतात, ते सुद्धा या ग्रंथाचे दुसरे वैशिष्ट्य आहे. यात फक्त समानार्थी शब्दच नाहीत, तर त्यांच्या लिंगांचाही उल्लेख केलेला आहे. त्यामुळे भाषा समजणे आणि तिचा वापर करणे सोपे झाले आहे. आणि त्याच्यावर स्वप्नील म्हणतोय, बाई, त्यामुळे आम्हाला संस्कृत काव्ये आणि नाटके सहजपणे शिकणे शक्य होईल. तर बघा, या 2 पैकी कोणत्याही एकाचं जर तुम्ही भाषांतर केलं व्यवस्थित तर 4 मार्क तुम्हाला मिळू शकतात. दीर्घई प्रश्न बघूया आता. माध्यम भाषया उत्तरम लिखत. आता इथे मराठीत उत्तर लिहायचंय. वरती सरलार्थ म्हणजे भाषांतर करायचं होतं. इथे आपल्याला प्रश्नांची उत्तरं मराठीमध्ये लिहायची आहेत. बघा, 2 पैकी कोणत्याही एकाचं लिहिलं तर 2 मार्क तुम्हाला मिळू शकतात. 2 मार्कांसाठीचा प्रश्न आहे. 2 प्रश्न आहेत, ते आपण एक एक करून उत्तर बघूया त्याचं. बघा, पहिला आहे त्यातला, अमरकोश कंठस्थीकरणेन के लाभाः भवन्ति असा प्रश्न विचारलाय. म्हणजे अमरकोश पाठ केल्याने कोणते फायदे होतात? ते उत्तर बघा. अमरसिंह पंडिताने लिहिलेला अमरकोश हा ग्रंथ नावाप्रमाणेच अमर आहे. संस्कृत शिकणाऱ्यांसाठी तर तो अतिशय महत्त्वाचा आहे. तो गेय असल्यामुळे विद्यार्थ्यांना पाठ करणे आणि लक्षात ठेवणेही सोपे जाते. अमरकोश पाठ करण्याचे अनेक फायदे आहेत. सर्वप्रथम, त्यात एका शब्दासाठी अनेक समानार्थी शब्द दिलेले आहेत. तसेच एका शब्दाचे अनेक अर्थही दिले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शब्दसंपत्तीमध्ये भर पडते. स्मरणशक्ती, ग्रहणशक्ती वाढते. उच्चार स्पष्ट व शुद्ध होतात. यामध्ये शब्दांच्या लिंगाचाही उल्लेख केलेला असल्यामुळे विद्यार्थ्यांचे व्याकरणही अचूक होण्यास मदत होते. अमरकोश पाठ केल्याने नवीन शब्द व त्यांचा अर्थ समजतो. त्यामुळे संस्कृत सुभाषिते व श्लोक यांचा अर्थ आपण लावू शकतो. तसेच वेगवेगळी संस्कृत, इथे काव्ये हवंय, काव्ये, नाटके यांचाही अभ्यास आपण सहजपणे करू शकतो. अशा प्रकारे अमरकोश पाठ केल्याने आपल्याला अनेक फायदे होतात. हे झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर. आता दुसरा बघा. मनसः स्वच्छता विषये माता श्यामम कथम बोधितवती. म्हणजे विचारलंय, मनाच्या स्वच्छतेविषयी आईने श्यामला कशा प्रकारे बोध केला.
तर बघूया. श्यामची आई हे साने गुरुजींचे आत्मकथनपर पुस्तक आहे. त्यात त्यांनी त्यांच्या जीवनातले प्रसंग गोष्टी रूपाने सांगितले आहेत. सर्व लहान मुले करतात तसा गोष्टीतील श्यामही हट्ट करीत असे. अशाच एका हट्टाची मनसह स्वच्छता ही गोष्ट आहे. नेहमीप्रमाणे संध्याकाळी खेळून आल्यावर श्यामने अंघोळ केली. त्याच्या आईने तिच्या साडीने श्यामचे अंग पुसले आणि त्याला पूजेसाठी फुले आणण्यास सांगितली. पण तळपाय ओले होते, त्यांना माती लागेल म्हणून श्यामने आईला पदराने माझे तळपाय पुसून दे असे हट्टाने सांगितले. आईने त्याचा तळपाय पुसण्याचा हट्ट पुरवला. पण नंतर ती श्यामला म्हणाली, श्याम, जसे तू तळपाय स्वच्छ ठेवण्यासाठी धडपड करतोस तसे मनही स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न कर. शरीराप्रमाणेच आपण आपले मन मलिन होऊ नये म्हणून प्रयत्न करावेत. त्यासाठी शुद्ध बुद्धी मिळावी म्हणून देवाकडे प्रार्थना कर. शरीरा इतकेच मनाचे आरोग्य, मनाची स्वच्छता सुद्धा महत्त्वाची आहे असे आईने श्यामला सांगितले. अशा प्रकारे मनाच्या स्वच्छतेविषयी आईने श्यामला बोध केला. अशा प्रकारे हे तुम्ही लिहू शकता. इथे आपला द्वितीय विभाग गद्य पूर्ण झालेला आहे. आता तृतीय विभाग बघा, पद्य. तृतीय विभाग पद्य 10 मार्कांसाठीचा आहे. त्याच्यामध्ये श्लोक दिलेले आहेत आणि त्याच्यावर आधारित प्रश्नोत्तरं आपण लिहायची आहेत. बघा कुठले कुठले आहेत दिलेले. न चौरहार्यम दिलाय, अयम निजः परोवेती आणि परोपकाराय फलंती वृक्षाः. सुक्तीसुधा यामधले 3 श्लोक दिलेले आहेत. प्रश्नोत्तर सोडवूयात आता. बघा प्रश्न तिसरा अ आहे, पद्यांशम पठित्वा निर्दिष्टाः कृतीः कुरुत. पहिलं त्यातलं क आहे. आता यामध्ये कसं आहे, 5 पैकी कोणतेही 4 प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्न 1 मार्कासाठी आहे. पहिला आहे क, पूर्ण वाक्येन उत्तरम लिखत. पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचंय. विचारलं काय बघा, सर्व धनप्रधानम किम, म्हणजे सगळ्या धनांमध्ये सर्वश्रेष्ठ धन कोणते, तर विद्याधनम सर्वधनप्रधानम. पुढे स्तंभमेलनम कुरुत, म्हणजे समानार्थी शब्दांचे जोड्या लावायच्या आहेत याच्यामध्ये. तर स्वीयम, ऑप्शन दिले होते तुम्हाला, ते मी डायरेक्ट उत्तर लिहिलंय. स्वीयम म्हणजे आपण म्हणतो ना आपला स्वतःचा, तर याच्यासाठी निजः हा शब्द आहे. आणि चिंतनम म्हणजे आपण म्हणतो ना विचार किंवा विचारसरणी या अर्थी, त्याच्यासाठी गणना हा शब्द आहे. पुढे जालरेखाचित्र आहे बघा पूर्ण करण्यासाठी. तुम्हाला असं दिलंय परोपकाराय म्हणजे परोपकारासाठी, हे तुम्हाला दिलेलं आहे. फलंती वृक्षाः म्हणजे परोपकारासाठी झाडं काय करतात, तर त्यांची फळं दुसऱ्यांना देतात. त्याचप्रमाणे वहंती आपल्याला दिलंय आणि पुढे डॅश केली होती त्यांनी. मग कोण वाहतं परोपकारासाठी, तर नद्या या परोपकारासाठी वाहतात. आणि दुहंती म्हणजे कोण आपल्याला दूध देतं, तर गावः म्हणजे गायी, अनेक गायी या आपल्याला दूध देतात. अशा पद्धतीने हे लिहायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, पद्यांशात द्वे प्रथमा विभक्त्यंत पदे चित्वा लिखत. म्हणजे श्लोक जे आपल्याला दिलेले आहेत त्यांच्यामधील कोणतेही 2 प्रथमा विभक्तीची रूप शोधून लिहायचे. आता मी इथे लिहिलंय वृक्षाः आणि नद्यः. तर बघा आपल्याला जे श्लोक दिलेत त्याच्यामध्ये ते आहेत. बघा इथे वृक्षाः आहे, नद्यः सुद्धा आहे. बहुवचन आहे, वृक्षाः असेल किंवा नद्यः असेल, हे बहुवचन आहे पण प्रथमा विभक्तीच आहे, त्याच्यामुळे आपण लिहू शकतो. त्याच्यानंतर संधी विग्रहम कुरुत आहे. पुढे वसुधैव, काय होईल विग्रह, वसुधा अधिक एव, वसुधैव. त्यातलाच आ प्रश्न आहे बघा, पद्ये शुद्धे पूर्णेच लिखत. म्हणजे
3 श्लोक तुम्हाला दिलेले आहेत लिहिण्यासाठी, त्यापैकी कोणतेही 2 तुम्ही लिहायचेत. 4 मार्कांसाठीचा प्रश्न आहे, म्हणजेच 1 श्लोक 2 मार्कांसाठी आहे. बघा तुम्हाला दिलाय हा पहिला, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफला क्रियाः. हा पहिला झाला. दुसरा आहे, साक्षरा विपरीताश्चेद राक्षसा एव केवलम सरसो विपरीतोपि सरसत्वं न मुञ्चति. आणि तिसरा, तातेन कथितं पुत्र पत्रं लिखममाज्ञया न तेन लिखितं पत्रं पितुराज्ञा न लंघिता. हा तिसरा. यापैकी 2 कोणतेही फक्त त्याच्यामध्ये चुका व्हायला नकोत लिहिताना. सगळे शब्द व्यवस्थित लिहिले गेले पाहिजेत. आता ई प्रश्न आहे यातला, माध्यम भाषया सरलार्थम लिखत. म्हणजे श्लोक दिलेले आहेत तुम्हाला आणि श्लोकांचा मराठीमध्ये अर्थ लिहायचा आहे. 2 दिलेले आहेत श्लोक, 2 पैकी कोणताही 1 लिहायचा 2 मार्कांसाठी. बघा पहिल्यांदा, न तस्यादीर्न तस्यांतः हा श्लोक दिलाय. त्याचा डायरेक्ट मी सरळ अर्थ घेतला इथे. बघा, ज्याला आदी नाही आणि अंतही नाही, त्याच्यामध्ये जो राहतो तो तुझ्याकडेही आहे आणि माझ्याकडेही आहे, हे जो जाणतो तो पंडित होय. म्हणजेच त्याच्या प्रारंभी किंवा सुरुवातीला न हे अक्षर आहे, शेवटी सुद्धा न आहे आणि मध्ये य हे अक्षर आहे. तो शब्द म्हणजे नयन. डोळा तुलाही आहे आणि मलाही आहे, हे ज्याने ओळखले तो पंडित. अशा पद्धतीने तुम्ही श्लोकाचा अर्थ लिहू शकता. आणि पुढचा आहे, वृक्षाग्रवासी नच पक्षीराजः. तो श्लोक दिलाय. त्याचा अर्थ बघा, सरळ अर्थ, झाडाच्या शेंड्यावर राहणारा पण पक्ष्यांचा राजा गरुड नाही, 3 डोळे असणारा पण त्रिशूळधारी शंकर नाही, वल्कले नेसणारा पण सिद्धी प्राप्त झालेला योगी नाही, पाणी धारण करणारा पण घडा नाही आणि मेघही नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही श्लोकांचा अर्थ लिहू शकता. इथे तिसरा विभाग जो आहे पद्य, तो आपला झालेला आहे. आता चौथ्या विभागाला सुरुवात करूया. चौथा विभाग आहे भाषाभ्यासः. 10 मार्कांसाठीचा हा विभाग आहे. भाषाभ्यास म्हणजे साधारण व्याकरणाचे प्रश्न याच्यामध्ये असणार आहेत. तर बघूया, प्रश्न चौथा आहे हा. करूयात सुरुवात. पहिला म्हटलंय पृथक्करणम, म्हणजेच काय, तर वर्गीकरण आपल्याला करायचंय. आता कशाचं, तर पहिलं आहे त्यातलं, मंजुषातः नामानी सर्वनामानी च पृथक् कुरुत. म्हणजे मंजुषा खाली, म्हणजे खाली बघा इथे मंजुषा तुम्हाला दिसतीये, दिलेली आहे. तर त्यापैकी नामं कोणती आहेत आणि सर्व नामं कोणती आहेत हे तुम्हाला वेगवेगळं करायचं आहे. आता एकूण हे 5 शब्द दिलेत तुम्हाला, त्यापैकी 4 जरी तुम्ही बरोबर केले तरी 2 मार्क तुम्हाला मिळणार आहेत. बघा आता याच्यातलं मम, मम हे काय आहे, तर सर्वनाम आहे. देवस्य हे नाम आहे. त्वम सर्वनाम, श्यामः नाम आहे आणि सा हे सर्वनाम आहे. अशा पद्धतीने हे करायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, मंजुषातः क्रियापदानी धातू साधित विशेषणानी च पृथक् कुरुत. म्हणजे आता इथे क्रियापद आणि धातू साधित विशेषण वेगवेगळं करायचं आहे. आता फलंती हे काय आहे, क्रियापद आहे. कथितम धातू साधित विशेषण आहे. लिख क्रियापद आहे. रचितम आणि दृष्टः हे धातू साधित विशेषण आहेत. अशा पद्धतीने हे वर्गीकरण तुम्हाला करायचंय. पुढे बघा, निर्दिष्टाः कृतीः कुरुत. 4 पैकी कोणत्याही 2 तुम्हाला करायच्यात. आता 4 कुठल्या, तर इथं हा एक आहे त्यातला, त्याच्यानंतर दुसरा इथे आहे बघा समासांचा, तिसरा समानार्थी विरुद्धार्थी शब्द आणि चौथा आहे
ते म्हणजे योग्य पर्याय निवडायचा. या 4 पैकी कोणतेही 2 तुम्ही व्यवस्थित सोडवायचे आहेत. बघा काय म्हटले, पहिलं संख्या क्रम आवृत्तिवाचकस्य योग्यम पर्यायम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. म्हणजे रिकामी जागा आहे आणि कंसात काहीतरी ऑप्शन दिलाय, तो योग्य भरून वाक्य लिहायचे. तत्र डॅश बालकेषु कलह उद्भूतः असं म्हटलंय. म्हणजे तिथे 5 ही संख्या आता दिली आहे. कंसात बघा असं लिहिलंय, पंचसु की पंच, तिथे 5 मुलांमध्ये भांडण सुरू झाले असं वाक्य आहे. मग आता यासाठी काय करायचं असतं, संख्या विशेषण म्हणून आपण इथे वापरतो. जसं की बालकेषु हे कसं आहे, विशेष्य कसं आहे ते बघायचं आणि त्याप्रमाणे विशेषण करायचं. म्हणजे पंचसु बालकेषु असं येणार. तत्र पंचसु बालकेषु कलह उद्भूतः. पुढे आहे कार्तिकेय डॅश मुखैहि. इथे शब्द आहे वदती. वदती किम म्हणजे कार्तिकेय 6 मुखांनी बोलतो का असं विचारलंय. षड्भ्यः येणार की षड्भिः येणार, ते कशावरून ठरवायचं, तर मुखैहि. तर मुखैहि हा जो शब्द आहे तृतीया बहुवचन आहे, त्याच्यामुळे षड्भिः येणार, तृतीया बहुवचन. आणि पुढचं डॅश लक्ष्मीषु कति नामानी जानासी. म्हणजे 8 लक्ष्म्यांपैकी तुला किती नावं माहिती आहेत. मग अष्टासु येणार की अष्टभ्यः, तर लक्ष्मीषु याप्रमाणे बघायचं. मग त्याप्रमाणे उत्तर काय येतंय, अष्टासु लक्ष्मीषु कति नामानी जानासी. या पद्धतीने हे सोडवायचं आहे. पुढचा प्रश्न यातला बघा दुसरा आहे समास विग्रहाणाम समास नामभिः मेलनम कुरुत. खरं तर आपल्याला विग्रह आणि समास नाम असं नाहीये दिलेलं, तर समस्त पद दिलंय आपल्याला. त्याच्यामुळे इथे समस्त पद हवं होतं. समस्त पद आणि समास नाव यांच्या जोड्या लावायच्या. तर बघूयात. पहिला आहे बघा केशविहीन. हा तृतीय तत्पुरुष समास आहे. कारण तुम्ही जर पुस्तकात तुमच्या बघितलं तर कसं ओळखतो आपण विभक्ती तत्पुरुष समास, तर उत्तर पदानाम आवली जी दिलेली आहे ती लक्षात ठेवायची आहे तुम्हाला. आता विहीन हा शब्द तृतीय तत्पुरुषच्या आवलीमध्ये दिलाय बघा. केशैहि विहीन असं आपण सोडवतो, त्याच्यामुळे तृतीय तत्पुरुष समास आहे. ग्रंथालय चतुर्थी तत्पुरुषे ग्रंथेभ्यः आलयः. ग्रंथांसाठीचं घर म्हणूयात आपण, म्हणजे ग्रंथालय. पुढचं आहे छात्रप्रिय. षष्ठी तत्पुरुष समास आहे. छात्राणाम प्रिय विद्यार्थ्यांचे आवडते. पुढचं आहे हस्तपादम. हा समाहार द्वंद्व समास आहे. कारण आपण बघितले शरीराचे अवयव असतील किंवा जाती वैर असेल, नित्य साहचर्य असेल, अशा ज्या गोष्टी असतात त्या समाहार द्वंद्व समासामध्ये येतात. त्याच्यानंतर पत्रपुष्पाणी हा इतरेतर द्वंद्व समास आहे. आणि दशरथ पुत्र कसं सोडवतो हा आपण, दशरथस्य पुत्र दशरथाचा मुलगा म्हणजे षष्ठी तत्पुरुष समास आहे. अशा पद्धतीने सोपं आहे, जोड्या लावायच्या आहेत फक्त. पुढचं बघूया. तिसरा आहे बघा यातला मंजुषातः समानार्थक शब्दान विरुद्धार्थक शब्दान चित्वा लिखत. आता इथे मंजुषा दिलेली आहे आणि त्यातले समानार्थी विरुद्धार्थी शब्द निवडून लिहायचे आहेत. बघा कोशहला यातला आहे संग्रह. नीचैहि विरुद्धार्थी उच्चैहि. वृक्षाः समानार्थी पादपाः. पंडितहला मूर्ख हा विरुद्धार्थी आहे. आणि पुस्तकम जो दिलाय तो त्यांनी एक्स्ट्रा शब्द दिलेला आहे. यातला चौथा बघूया. योग्यम पर्यायम चिनुत. 3 पैकी 2 कोणतेही बरोबर लिहायचे आहेत 2 मार्कासाठी. पहिलं बघा गणेशः पुस्तकम पठती. वाक्य कर्तृवाच्य आहे की कर्मवाच्य आहे असं विचारलंय. आता हे वाक्य कर्तृवाच्य आहे. कसं ओळखलं, 1 2 1 अशी रचना आहे. मी आपल्या चॅनलवरती कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग म्हणजेच कर्तृवाच्य आणि कर्मवाच्य हे व्यवस्थित
समजावून सांगितलेलं आहे. तर तुम्ही क्रियापदम किम कथयती 1 आणि 2 हे जर बघितलेत व्हिडिओ तर तुम्हाला समजतील. इथे कर्त्याप्रमाणे क्रियापद झालंय, त्याच्यामुळे कर्तृवाच्य वाक्य आहे. ख प्रश्न आहे डॅश ददातु आणि भवान वापरायचं की त्वम. आता ददातु मध्ये तू प्रत्यय प्रथम पुरुषाचा लागलाय, त्याच्यामुळे भवान येणार. भवान ददातु. पुढचं बघा डॅश पूर्वम वयम प्रार्थनाम वदामः. निद्रायाः पूर्वम की निद्रायै. निद्रायाः यायला पाहिजे, त्याच्यामुळे निद्रायाः पूर्वम वयम प्रार्थनाम वदामः. आणि आता शेवटचा प्रश्न आहे यातला ई. बघा विशिष्ट विभक्तेः उपयोगम कृत्वा वाक्य निर्माणम कुरुत. आपल्याला 3 धातू दिलेत बघा इथे. कुप हा धातू दिलाय, स्नेह आणि गम हे धातू दिलेत, आणि नमः हे अव्यय दिलाय. आणि यांची वाक्य आपल्याला लिहायची आहेत योग्य विभक्ती वापरून. आता तुम्ही बघितलं तर कुप या धातूचा अर्थ काय? रागावणे. कुप म्हणजे रागावणे. मग ज्याच्यावर रागवायचे त्याची आपण चतुर्थी विभक्ती करतो. जसं की वाक्य काय लिहिलंय मी बघा, जनकः मह्यम कदापि न कुप्यति. म्हणजे वडील माझ्यावर कधीही रागावत नाही. आता इथे कोणावर रागवण्याची क्रिया आहे? माझ्यावर. म्हणजे इथे मह्यम ही काय आहे? चतुर्थी विभक्ती आहे. तो महत्वाचा शब्द आहे वाक्यातला. ठीक आहे. मह्यम अस्मद सर्वनाम 8वीत तुम्हाला झालंय. अस्मद सर्वनामाची चतुर्थीचं एकवचन आहे. तर ही वाक्य तुम्हाला पाठच करायचे आहेत. जो कुठला धातू येईल किंवा अव्यय येईल त्याचं वाक्य तुम्हाला त्याच्यासमोर लिहायचंय. तुमच्या पुस्तकामध्ये सगळी अव्यय आणि धातू तुम्हाला दिलेले आहेत, त्यांची वाक्य तुम्ही बघा. स्नेह धातू आहे, त्याचा अर्थ काय? तर प्रेम करणे या अर्थी. मग काय लिहिलंय बघा वाक्य, अंबा मयी नितराम स्नेहती. अंबा म्हणजे आई. आई माझ्यावर खूप प्रेम करते. कोणावर? माझ्यावर. मग ज्याच्यावर प्रेम करायचं त्याची सप्तमी विभक्ती आपण करतो. मग मयी ही काय आहे? सप्तमी विभक्ती आहे, अस्मद सर्वनामाचीच. पुढे बघा गमगच्छ धातू खूप सोपा आहे. गमगच्छ म्हणजे काय? जाणे. जिथे जायचे त्याची द्वितीया विभक्ती करायची नेहमी, लक्षात ठेवा. कारण हे 10वी साठी पण तुम्हाला लागणार आहे. बघा अहम विद्यालयम गच्छामि. विद्यालयम ही द्वितीया केली आहे. किंवा तुम्ही असं सुद्धा वाक्य लिहू शकता, बालकः विद्यालयम गच्छति. फक्त फरक काय आहे दोन वाक्यांमध्ये? जर तुम्ही अहम घेणार असाल तर गच्छामि मी प्रत्यय लावायचा, आणि बालकः घेतलं तर गच्छति झालं पाहिजे. आणि सगळ्यांचा आवडता आहे हे नमः अव्यय. म्हणजे काय? नमस्कार करणे या अर्थी. तर ज्याला नमस्कार करायचा त्याची आपण चतुर्थी विभक्ती करतो. वाक्य आहे श्री गणेशाय नमः किंवा गुरवे नमः. मला वाटतंय श्री गणेशाय सोपं आहे वाक्य. श्री गणेशाय नमः हे लिहिलं की 1 मार्क तुम्हाला मिळणार आहे. आणि बोर्डाच्या पेपरला सुद्धा नमः अव्यय काही वेळा विचारतात, त्याच्यामुळे महत्वाचं आहे हे तुम्ही वाक्य जरा पुस्तकातली बघा. तर बघा अशा प्रकारे आज आपण 40 मार्कांचा 9वीचा संयुक्त संस्कृतचा पेपर एक बघितलेला आहे, पूर्ण सोडवलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही अभ्यास करू शकता. पेपर कसं सोडवायचा असतो हे तुम्हाला याच्यातून समजलं असेल. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पुनर्मिलामः. धन्यवादः.